शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, चला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी ब्रेकिंग न्यूज. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्यानंतर आपण जाणून घेऊ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करून घ्या. तसेच आपल्या सर्व ग्रुपवरती सुद्धा अपडेट शेअर करीत चला एकदा कापसाचे बाजारभाव पटापट बघू, नंतर सोयाबीनची बातमी सांगतो. मित्रांनो, पाथर्डी बाजार समितीमध्ये 6,800 रुपये जास्तीत जास्त दर गेला. पुलगाव बाजार समितीमध्ये 7,175. हिंगणघाट या ठिकाणी 7,210 जास्तीत जास्त. सिंधी सेलू 7,130 रुपये जास्तीत जास्त. हिंगणा 7,075 रुपये जास्तीत जास्त. नेरपर सोपंत 6,800 रुपये जास्तीत जास्त. मारेगाव 6,950 रुपये जास्तीत जास्त. देऊळगाव राजा 7,065 रुपये जास्तीत जास्त. उमरेड 7,000 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर पारशिवनी 7,100 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर समुद्रपूर 7,040 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर किनवट 6,900 रुपये जास्तीत जास्त. सावनेर 7,000 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर नंदुरबार 6,950 रुपये जास्तीत जास्त. मित्रांनो, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 10,000च्या मदतीची मागणी. वाशिम 1,00,000 सह्यांचे निवेदन देण्यासाठी स्वतःच्या रक्ताने सही करण्यासाठी विष्णुपंत भुतेकर यांचे रक्त काढण्यात आले. मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 10,000ची तातडीने शासनाने मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने यापूर्वी शासनाकडे केली आहे. आता याच मागणीसाठी संघटनेच्या पुढाकाराने 1,00,000 शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जाणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ संघटनेचे संस्थापक तसेच रिसोड बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केला. पहिली स्वाक्षरी स्वतःच्या रक्ताने त्यांनी केली. भूमिपुत्र संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने सह्या केल्या. भूमिपुत्राकडून 1 जानेवारीपर्यंत 1,00,000 सह्या घेऊन सरकारला पाठवल्या जाणार आहेत. सोयाबीन व कापूस उत्पादकांना मदत मिळेपर्यंत भूमिपुत्र आंदोलन सुरू ठेवणार आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.